तर ऑलरेडी आपण क्लासमध्ये व्हॉट इज सिस्टीम ऑफ इक्वेशन बघितलेलं आहे तरी ते रिकॉल करूया एक वेळेस. तर हे किती इक्वेशन्स आहेत? 1 2 अप टू यम. तर यम इक्वेशन्स आहेत. व्हेरिएबल किती आहेत? x1 x2 xn. So this is a system of m linear equations in n unknowns. जनरल सिस्टीम अशी असते. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे जे A11 A12 जे कोएफिशियंट्स आहेत ते फील्ड मधले असतील. ऑब्विसली आपण त्याला रिअल नंबर्स घेतोय आपल्या सिलेबस. आता ही सिस्टीम आहे. ह्या सिस्टीमचं सोल्युशन म्हणजे काय? सो सोल्युशन ऑफ दिस सिस्टीम मीन्स फाइंडिंग द व्हॅल्यूज ऑफ x1 x2 अप टू xn. अननोनच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. कशा? जे प्रत्येक इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. सो सोल्युशन मीन्स वी हॅव फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x1 x2 x म्हणजे अल्फा 1 अल्फा 2 अल्फा n. कसे? याच्यामध्ये टाकलं LHS मध्ये की RHS उत्तर आलं पाहिजे. त्याला काय म्हणायचं? सोल्युशन ऑफ दिस सिस्टीम किंवा सायमल्टेनियस सोल्युशन. ज्या सिस्टीमला सोल्युशन असतं त्या सिस्टीमला म्हणायचं कन्सिस्टंट. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. आणि ज्याला सोल्युशन नाही त्याला म्हणायचं इनकन्सिस्टंट. ठीक आहे. आणि सगळे सोल्युशन, द सेट ऑफ सोल्युशन्स इज कॉल्ड सोल्युशन सेट ऑफ द सिस्टीम. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता या सिस्टीम वन मध्ये सगळे RHS झिरो असेल तर त्याला होमोजिनियस सिस्टीम म्हणायचं. ठीक आहे. आणि होमोजेनिक सिस्टीम असेल तर त्याला झिरो सोल्युशन इज ऑलवेज देअर. सो होमोजेनियस इज ऑलवेज कन्सिस्टंट. आणि त्या झिरो सोल्युशनला म्हणायचं ट्रिवियल सोल्युशन. हे डेफिनेशन आपल्याला माहिती असावेत. नाऊ आतापर्यंत तर आपण मॅट्रिक्स बघितलं, परत सिस्टीम, परत काय कनेक्शन आहे. सो वी कॅन राईट दिस सिस्टीम इन मॅट्रिक्स फॉर्म. त्याला म्हणायचं AX इक्वल टू बी. बरोबर आहे. तर ए ला कोएफिशियंट मॅट्रिक्स म्हणायचं, एक्स ला मॅट्रिक्स ऑफ अननोन्स म्हणायचं आणि बी ला म्हणायचं मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट. सो दिस इज द थिंग. AX इक्वल टू बी. ए म्हणजे काय? पहिल्या इक्वेशनचे पहिले कोएफिशियंट्स, पहिला रो. दुसरा रो, दुसरा इक्वेशन, असंच. एक्स मीन्स अननोन्स. कोणते अननोन्स आहेत? x1 x2 xn. आणि बी मीन्स कॉन्स्टंट्स. ठीक आहे. सो ए इज कॉल्ड कोएफिशियंट मॅट्रिक्स and x is called matrix of unknowns, b is called matrix of constants. आता a आणि b ला कंबाईन करायचे आपल्याला. तर नवीन नोटेशन असं घेऊ, कंबाईन मीन्स दिस वन. सो दिस इज कॉल्ड ऑगमेंटेड मॅट्रिक्स. याचा अर्थ काय? ए जसाच्या तसा लिहायचा कोलन बी. ठीक आहे. ह्या काही डेफिनेशन आहेत. आता सिस्टीम असेल त्याचं सोल्युशन म्हणजे त्याच्यात तीन पॉसिबिलिटी आहेत. एक तर नो सोल्युशन असेल, युनिक सोल्युशन असेल किंवा इन्फायनेटली मेनी सोल्युशन. याचे बरेच एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. आता याच्याकडे दोन थेरम राहिलेत घ्यायचे. थेरम आपण आज बघूया. तो फर्स्ट थेरम, स्टेटमेंट एकदम व्यवस्थित वाचायचं. स्टेटमेंट समजलं की प्रूफ खूप सोपं आहे. प्रूफ व्हॉट इज द स्टेटमेंट? होमोजिनियस सिस्टीम दिलेली आहे AX इक्वल टू 0 आणि x1 आणि x2 याचे सोल्युशन्स आहेत. आपल्याला प्रूव्ह करायचे आहे त्याचं x1 प्लस x2 सुद्धा सोल्युशन असतं. ठीक आहे. तो काय दिलेला आहे? गिवन AX इक्वल टू 0 इज अ होमोजिनियस सिस्टीम. इज अ होमोजिनियस पूर्ण लिहा परीक्षेत, असं नाही लिहायचं. होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन्स. इक्वेशन्स पण पूर्ण लिहायचं. इन n unknown. This is given. N unknown. Also, what is given? Also, x1 and x2 are two solutions. Are त्याला वाटल्यास एक नंबर देऊया आपण. नंबर 1 are two solutions of equation 1. सोल्युशन आहेत म्हणून काय झालं? दिस इम्प्लाइज एक्सच्या ठिकाणी x1 ठेवल्यावर उत्तर 0 आलं. So ax1 is 0 and ax2 equal to 0. प्रूफ काय करायचंय? What is claim? क्लेम दोन आहेत. नंबर 1 काय आहेत? x1 प्लस x2 इज ऑल्सो सोल्युशन. x1 प्लस x2 इज सोल्युशन ऑफ इक्वेशन 1. आणि दुसरं काय प्रूव्ह आहे? क्लेम लॅमडा x1 इज ऑल्सो सोल्युशन. लॅमडा x1 इज ऑल्सो a solution
ऑफ इक्वेशन 1 हे प्रूव्ह करायचं. हे दोन्ही गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्यात. वन बाय वन प्रूव्ह करूया. नंबर वन, x1 प्लस x2 इज अ सोल्युशन म्हणजे काय? एक्सच्या ठिकाणी x1 प्लस x2 ठेवा, उत्तर 0 येते का बघायचं. टू प्रूव्ह a x1 plus x2 equal to 0. So let's consider, LHS consider करूया आपण. Consider a x1 plus x2. So this is nothing but ax1 plus ax2, right? आणि ax1 already 0 आहे, ax2 पण 0 आहे, so this is 0, right? So this implies x1 plus x2 is solution of equation 1. Which is सोपं आहे ना? Yes. Second one, सेकंड काय प्रूव्ह करायचंय? टू प्रूव्ह लॅमडा एक्स, राईट? लॅमडा एक्स म्हणजे एक्सच्या ठिकाणी आपल्याला लॅमडा x1 ठेवायचंय, त्याचं उत्तर 0 आणायचं. कन्सिडर LHS given a lambda x1. But a lambda x1 means by properties of matrix we can write this as ax1. So this is lambda times 0. This is 0. Remember, this is not a 0 number. This is 0 matrix. So this implies lambda x1 is solution of equation 1. Okay. Now second one, second result, proof. व्यवस्थित स्टेटमेंट वाचल्यावर लगेच समजतं. स्टेटमेंट वाचना गेलो काय बी समजतं. गिवन काय दिलेलं आहे? x1 is solution of ax equal to b. What this means? So this implies ax1 equal to b. दुसरं काय दिलेलं आहे? x2 is solution of काय? ax equal to 0. Right? So this implies ax2 equal to 0. To claim x1 plus x2 is solution of ax equal to b. हे प्रूव्ह करायचं. याचे दोन पार्ट आहेत, हे फर्दरच्या नंतर बघू. त्याला 1 नंबर द्या, त्याला 2 नंबर द्या. राईट? म्हणजे काय? एक्सच्या ठिकाणी x1 प्लस x2 ठेवायचं आणि उत्तर b येते का बघायचं. consider a of x1 plus x2. So this is nothing but ax1 plus ax2, right? But ax1 is b, ax2 is 0. So b plus 0 is b. From equations 1 and 2. 1 and 2, right? This implies to a of x1 plus x2 is b means x1 plus x2 is solution of ax equal to b. This is the first one. Now again, what is given? Further, if y is solution of ax equal to b, also given y is solution of ax equal to b. So this implies, what this means, ay equal to b. Name it as 3. What is claim? काय प्रूव्ह करायचं आपल्याला? y minus x1 is solution of ax equal to 0. Y minus x1 is solution
of ax equal to 0. This is the target. म्हणजे काय एक्सच्या ठिकाणी y मायनस एक्स वन ठेवा, उत्तर 0 येते का बघा. तो consider a of y minus x1. So this is nothing but ay minus ax1. But what is ay? It is b minus. What is ax1? Ax1 is also b. So b minus b, which is 0. From equations 1 and 3. So this implies y minus x1 is solution of ax equal to 0. So this completes this theorem.